गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. समजा आपल्याला इंग्रजी बोलत असताना वाक्यरचना जर तयार करता येत नसतील, वेगवेगळ्या प्रकारची वाक्य जर बोलता येत नसतील, तर इंग्रजी बोलण्यासाठी आपण या 3 प्रकारच्या वाक्यांच्या पॅटर्ननुसार आपलं इंग्रजी बोलण्याचं काम करू शकतात, सुरुवात करू शकतात. मग हे 3 प्रकारच्या पॅटर्न वापरून जरी तुम्ही इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला नेमकं इंग्रजीतून काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे, हे समोरच्याला सहज लक्षात येईल. पहिला पॅटर्न आहे बघा, एस प्लस व्ही वन प्लस ओ. म्हणजे सब्जेक्ट प्लस व्ही वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये आपण दररोज काय काम करतो, याच्यामध्ये आपण दररोज काय काम करतो, कोणती कृती करतो, त्या सर्व प्रकारचे वाक्य किंवा त्या सर्व प्रकारची कामे या पॅटर्ननुसार आपण सांगू शकतो. पॅटर्न म्हणजे कोणता? एस प्लस व्ही वन प्लस ओ. बघा, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. म्हणजे तुम्ही जे खेळता ते तुम्ही सांगतायत. आय प्ले क्रिकेट, तर आय हा सब्जेक्ट आहे, प्ले हे व्ही वन आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. शी रीड्स बुक्स, ती पुस्तके वाचते. ही गोज टू स्कूल, तो शाळेत जातो. तो काय करतो? तो शाळेत जातो. वी लिव्ह इन पुणे, आम्ही पुण्यात राहतो. आम्ही कुठे राहतो? पुण्यात राहतो. दे वॉच टीव्ही, ते टीव्ही बघतात किंवा पाहतात. रोहन राईट्स अ लेटर, रोहन पत्र लिहितो. मग रोहन नेमकी कोणती कृती करतो? पत्र लिहिण्याची. म्हणून रोहन राईट्स अ लेटर, रोहन पत्र लिहितो. यू हेल्प मी, तू मला मदत करतोस. द सन रायजेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. बर्ड्स फ्लाय इन द स्काय, पक्षी आकाशात उडतात. म्हणजे आपण दररोज नेमकी कोणती कृती करतो, कोणती क्रिया करतो, हे जर आपल्याला इंग्रजीमधून सांगायचं असेल, तर हे इंग्रजीमधून सांगण्यासाठी एस प्लस व्ही वन प्लस ओ हा पॅटर्न 200 काय 500% बिनधास्त वापरता येतो. दुसरा पॅटर्न असा आहे, एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही टू म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. तर याच्यामध्ये आपण काय केलं, आपण कोणती कृती केली, आपण कोणतं काम केलं, आपण कोणती ॲक्टिव्हिटीज केली, हे आपण या पॅटर्ननुसार सांगू शकतो. म्हणजे नेमकं आपण काय केलं बघा. आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. आता खेळतोय का? आता मी सध्या क्रिकेट खेळतो आहे का? नाही. म्हणजेच काय, मी क्रिकेट खेळलो. म्हणजे एखादं जे काम तुम्ही केलं, ते काम तुम्ही या पॅटर्ननुसार सांगू शकतात. आय प्लेड क्रिकेट, मी क्रिकेट खेळलो. शी रेड बुक्स, ती पुस्तके वाचली. ही वेंट टू स्कूल, तो शाळेत गेला. वी लिव्ह इन पुणे, आम्ही पुण्यात राहिलो. राईट. दे वॉच टीव्ही, ते टीव्ही पाहिले, म्हणजे त्यांनी टीव्ही पाहिली. रोहन रोट लेटर, रोहनने पत्र लिहिले. आणि पहिल्या वाक्यामध्ये आपण काय पाहिलं? रोहन राईट्स लेटर, रोहन पत्र लिहितो. पण ह्या पॅटर्नमध्ये काय आहे? रोहन रोट लेटर, रोहनने पत्र लिहिले. यू हेल्प मी, तू मला मदत केलीस. द सन रोज इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवला. म्हणजे जे घडून गेलं आहे, जे होऊन गेलं आहे, जे झालं आहे, ते एस प्लस व्ही टू प्लस ओ या पॅटर्ननुसार सांगता येतं. आणि जे आपण सध्या करत आहोत ते एस प्लस व्ही वन प्लस ओ या पॅटर्ननुसार सांगता येतं. आपण भविष्यात काय करणार आहोत, लक्षात घ्या बरं का, अतिशय सुंदर टॉपिक्स आहे. आपण भविष्यात काय करणार आहोत हे जर तुम्हाला सांगायचं असेल, त्याच्यासाठी पॅटर्न आहे एस प्लस विल प्लस व्ही वन प्लस ओ.
एस म्हणजे सब्जेक्ट, विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे. विल म्हणजे करणार, होणार, घेणार, जाणार, पिणार, बसणार, झोपणार या अर्थाने. आणि V1 म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. बघा, भविष्यात आपण काय करणार ते जर आपल्याला सांगायचं असेल, तर अशा प्रकारची वाक्य आपण वापरू शकतो. बघा, आय विल प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळेन, खेळलो नाही, खेळेन. शी विल रीड बुक्स. ती पुस्तकं वाचेल. ही विल गो टू स्कूल. तो शाळेत जाईन. वी विल लिव्ह इन पुणे. आम्ही पुण्यात राहू, राहिलेलो नाही, राहू भविष्यात. दे विल वॉच टीव्ही. ते टीव्ही पाहणार किंवा पाहतील, पाहिलेली नाही. रोहन विल राईट अ लेटर. रोहन पत्र लिहील. यू विल हेल्प मी. तू मला मदत करशील, मदत केलेली नाही, करशील. द सन विल राईज इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवेल, उगवलेला नाही. म्हणजे नेमकं भविष्यात काय घडणार आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल, तर अशा प्रकारच्या पॅटर्न आपण वापरू शकतो. तो पॅटर्न म्हणजे एस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. पुन्हा आपली रिव्हिजन करून देतो. दररोज आपण जे करतो त्यासाठी एस प्लस V1 प्लस ओ हा पॅटर्न वापरा. आपण काय केलं ते सांगण्यासाठी एस प्लस V2 प्लस ओ हा पॅटर्न वापरा. आणि आपण काय करणार त्याच्यासाठी एस प्लस विल प्लस V1 प्लस ओ हा पॅटर्न वापरा. बिनधास्त तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकतात. थँक यू व्हेरी मच. नाईस टू मीट यू. नाईस टू टॉक यू.